हाय, नमस्कार सर्वांना. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. प्रश्न पडला असेल ना की सकाळी सकाळी कुठे निघालोत? तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आमचं अकोल्याचं आराध्य दैवत राजेश्वराच्या मंदिरात मी आज दर्शनाला चाललेली आहे. आणि ही बघा, ही आहे आमच्या अकोल्याची जीवनदायिनी मोरणा नदी. पण बिचारीची सध्या खूप बिकट अशी अवस्था झालेली नाही, आपण माणसांनी केलेली आहे. आणि बघा, खूप सुंदर आहे अकोला. आणि या मोरणा नदीच्या काठावर तुम्हाला दिसत असेल तो आहे असदगड आणि त्याच्यासमोरच राजराजेश्वराचं मंदिर आहे. आणि हे आहे आमच्या अकोल्याचं टॉवर. आणि हा आहे नुकताच बांधलेला उड्डाणपूल. नुकताच म्हणजे 1-2 वर्ष झालेत बांधून, पण तरी नवा करकरीत वाटतो अजूनही. आणि चला, आम्ही आता निघालेलो आहोत खरं तर दवाखान्याकडे. आधी यांची जी शुगर टेस्ट आहे, एक प्री असते आणि एक आफ्टर मील असते. तर प्री शुगर टेस्ट आम्ही केली आणि लगेच निघालोत राजेश्वराच्या मंदिरात दर्शनाला, कारण नंतर खूप गर्दी होते. आणि आमच्या अकोल्यात माहीत आहे का, म्हणजे श्रावण सोमवारी असे कावड यात्रा निघतात. ही जी मुलं आहेत अशी कावड घेऊन नद्यांवर जातात. कधी 5 नद्यांचं, कधी 7 नद्यांचं, किंवा कधी एका नदीचं पाणी असं भरण्यांमध्ये आणतात आणि अशी कावड बांधून आणतात आणि राजराजेश्वराला त्याचा अभिषेक करतात. तर ही खूप जुनी परंपरा अकोल्यामध्ये चालत आलेली आहे. तुमच्या सिटीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे कावड यात्रा निघतात का, हे मला कमेंट करून नक्की सांगाल. आणि श्रावण महिन्यात अशा भरपूर कावड यात्रा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आजचा दुसरा श्रावण सोमवार आहे आणि राजेश्वराच्या मंदिरात गर्दी ही भयंकर होती. आणि सर्वीकडे पूजेचं सामान होतं विकायला. जणू यात्रेचं स्वरूप आलेलं होतं. भरपूर गोष्टी होत्या विकायला इथे. तर आम्ही गाडी पार्क केली, कारण समोर खूप गर्दी होती, पायीच जावं लागायचं. तसा तर हा रूट आमचा नेहमीचाच आहे, पारसला आम्ही याच रूटने जातो. पण श्रावण सोमवारी खूप जास्त गर्दी असते आणि जास्त गर्दी ही कावड यात्रेची असते. बघा, तुम्हाला दिसत असतील. आणि छान छान मूर्ती बसवलेल्या असतात त्यांच्या रथावर, छान छान गाणी वाजत असतात. आणि काही मुलं अशी भस्म वगैरे लावत होती आणि खूप छान माहोल त्यांनी क्रिएट केलेला असतो. आणि सर्वात जास्त या कावडने माझं म्हणजे लक्ष वेधलं. छान भोपळा, मला तर आधी वाटलं बेलाचं फळ आहे, पण नाही, हे भोपळे होते. तर त्यामध्ये यांनी पाणी आणलं होतं. अशी म्हणजे आपापल्या श्रद्धेनुसार आपापल्या परीने ही मुलं प्रयत्न करत असतात. बरीचशी दुकानं होती फुलांची, बेलांची, पण इथे हे आजी आजोबा दिसलेत. तर यांना म्हटलं नाही, आपल्याला इथनंच घ्यायचं आहे, कारण या वयात सुद्धा त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष हा चालूच आहे. त्यांची मेहनत म्हणजे पाहून खरंच कसतरीच झालं मला तिथे. त्यांच्याकडनं बेलफूल घेतलं आणि बघा, आलोत आम्ही शेवटी मंदिरात. आणि हे आहे मंदिराचं महाद्वार. खूप सुंदर सजवलेलं आहे पूर्ण लाईटिंगनी. आता सकाळ असल्यामुळे तितके लाईट्स लागलेले नव्हते. आणि हा असा मंदिराचा परिसर आहे. आणि मंदिराच्या म्हणजे दारातून आतमध्ये प्रवेश केल्यानं इतकं एनर्जेटिक, इतकं पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना, खरंच खूप छान वाटतं. आणि गर्दी तर भयंकर होती. तर इथे मी लागलेली आहे दर्शनाच्या लाईनमध्ये. चला, तुम्हालाही देवाचं दर्शन घडवते. तर बघा, एक छोटीशी झलक राजेश्वर महाराजांची, महादेवाची, या मंदिराची अगदी छोटीशी शॉर्टकट अशी माहिती मी तुम्हाला देते आता. जुन्या आणि नवीन अकोल्याच्या अगदी मध्यावर हे मंदिर आहे. आणि इथलं जे शिवलिंग आहे ना, ते स्वयंभू आहे असं मानलं जातं. चौर्य घराण्यातील राजा राजराजेश्वर यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि या मंदिराविषयीनं एक आख्यायिका आहे, जी आम्ही लहानपणापासून ऐकत आलेली आहोत. ती तुमच्यासोबत आता शेअर करते. असं म्हणतात, अकोला सिंग नावाचा एक राजा अकोल्यावर राज्य करीत होता. आणि मंदिराच्या अगदी समोर असदगड आहे, त्यावरच तो वास्तव्यास होता. आणि तो राजा खूप शूरवीर होता, पण तो रागीटही खूप होता आणि बायकोचा खूप छळ करायचा. त्यामुळे त्याला त्रासून ती भगवान शंकराच्या भेटीला यायची, प्रार्थना करायची, देवाकडे मागणं मागायची. पण राजाला तेही आवडत नसायचं. त्यामुळे ती रात्रीची लपून छपून दर्शनाला यायची. आणि एक दिवस राजा अकोला सिंगला
तशी कल्पना आली आणि तो तिचा पाठलाग करत निघाला. आणि जेव्हा राणीला कळलं की राजा आपली पाठलाग करत आहे आणि तिला माहीत होतं राजा इतका रागीट आहे की तो आता आपल्याला सोडणारच नाही, तेव्हा ती राजराजेश्वरासमोर बसली आणि देवाला म्हणजे साकडं घालू लागली की देवा प्लीज मला तुझ्यात सामावून घे, नाहीतर आत्ता माझं काही खरं नाही. तेव्हा ही जी स्वयंभू पिंड आहे ना ही दुभंगली आणि ती राणी त्यामध्ये सामावल्या गेली आणि पुन्हा ती पिंड जी आहे ती अखंड झाली. आणि त्या दुभंगल्याचे व्रण अजूनही या मूर्तीवर आहेत आणि आम्ही लहानपणी ते पाहिलेले आहेत. आता तिला जो सोन्याचा मुखवटा आहे ना तो घालण्यात आलेला आहे, आधी नव्हता. तेव्हा ते व्रण स्पष्ट दिसायचे. आपण महादेवाला जे काही अभिषेक घालतो ना ते तुम्ही आताच बघितलं की त्या नंदीच्या मुखातून बाहेर येतं आणि लोक तीर्थ म्हणून ते घेतात. आणि मंदिराच्या परिसरात आणखीही बरीच मंदिर आहेत, जसं गणपतीचं मंदिर आहे किंवा मंदिराची जी मिरवणूक निघते ना ते जो देवाचा मुखवटा आहे त्याचं मंदिर आहे. पुन्हा इथे एक देवीचं मंदिर आहे. तर आम्ही इथे छान दर्शन घेतलं आणि मंदिरात आलं ना लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या होतात. आम्ही आधी मंदिरात यायला खूप आवडायचं आम्हाला. आणि इथनं जवळच माझ्या मावशीचंही घर आहे. मावशीकडे आलो की आम्ही दररोज मंदिरात यायचो. आणि मंदिरात गर्दी बघा किती होती. आज श्रावण महिन्यात शिवरात्रीला आणि हरिहर पूजनाला गर्दी अशीच असते मंदिरात. आणि इथे गणपतीचं सुद्धा मंदिर आहे. आणि हे बघा हे कावड घेऊन येणारे भक्त यांना मंदिरात डायरेक्ट पिंडीवर अभिषेक घालायची परमिशन नसते का. आणि बाहेर एक नंदी आहे ठेवलेला, त्यावर ते अभिषेक घालतात. आणि कावड यात्रा ही खूप म्हणजे जुनी परंपरा आहे आमच्या अकोल्याची. फक्त श्रावण महिन्यातच नाही तर महाशिवरात्रीला पुन्हा हरिहर भेट असते तेव्हा सुद्धा अशा प्रकारच्या कावड यात्रा ह्या निघत असतात. आणि राजेश्वराच्या मंदिरामुळे अकोल्याला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. छान मोरणा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे. मोरणा नदीच्या काठावर जुन्या शहरामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. आणि त्याच्या अगदी समोरासमोर असदगड हा किल्ला आहे. आणि खरंच इथला देखावा इथला व्ह्यू न खूप सुंदर असतो. एकतर समोर राजेश्वराचं मंदिर आणि त्याच्या समोरासमोर छान असदगड. आणि बघा राजेश्वराच्या परिसरातून 4 पाऊल समोर आलं की हे दत्तांचं मंदिर आहे, गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे. आणि इथे बघा खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. हे आहेत शंभेश्वर. असं म्हणतात विष्णुदेवाने जेव्हा नरसिंह अवतार घेतला होता आणि जेव्हा ते खूप म्हणजे रागावले होते, कोपले होते ना, तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी महादेवानी शंभेश्वर हा अवतार घेतला होता. आणि त्यांचीच ही प्रतिकृती इथे साकारलेली आहे एका कलाकाराने. सो चला आता दत्तदेवांचंही दर्शन घेतलं मी शांततेत आणि निघालोत आता आम्ही पुन्हा दवाखान्याकडे. आणि बघा म्हणजे किती वेळ गेला आमचा, 1 ते 1.5 तास मंदिरात गेला. पण ह्या कावड यात्रा मात्र संपलेल्याच नाहीत, एका पाठोपाठ एक म्हणजे त्यांच्या लाईनी लागलेल्याच आहेत. आणि वातावरण बघा बाहेरचं मस्तच होतं. म्हणजे जास्त आभाळ पण नव्हतं, ऊन पण नव्हतं, छान वाटत होतं. आणि पुन्हा आलोत एकदाच हॉस्पिटलला, कारण आफ्टर मिल शुगर टेस्ट करायची होती. आणि हॉस्पिटलला आलं ना खरंच म्हणजे पाहावंसंच नाही वाटत. अगदी सर्व चेहरे काळजी चिंताग्रस्त असतात, दुखी असतात. पण बघा त्यातही मला एक सुंदर अशी म्हणजे फोटो दिसला देवीचा, खूपच सुंदर होता. आणि या फोटोनी म्हणजे माझा मूड एकदम छान केला. तर हॉस्पिटलमधनं सरळ आम्ही मार्केटमध्ये आलो आणि शुगर टेस्ट केल्या. त्या अगदी नॉर्मल निघाल्यात, पण तरी दर 3 महिन्याला आम्ही त्या करून घेत असतो. तर मार्केटमध्ये यांना शूज घ्यायचे होते, तर बराच वेळ आमचा यातच गेला. त्यानंतर काही किचनसाठी आणि काही देवघरासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि त्या तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. आणि त्यानंतर बघा मला उपवास आहे आणि हा निर्दयी माणूस इथे माझ्यासमोर मस्त पाणीपुरी खात होता आणि मी बिचारी अशी कोपऱ्यात बसून इकडे तिकडे मार्केटमधले दुकानं पाहत होती. आणि तसंही मला फारसा फरक पडत नाही. जर मला उपवास असला ना तर माझ्या समोर तुम्ही पाणीपुरी खा की आणखी काही खा, कारण माझ्या जिभेवर आणि माझ्या मनावर पूर्ण कंट्रोल आहे. तर यांचं खाणं पिणं होईपर्यंत मी छान इथे बसून टाइमपास केला आणि फायनली आम्ही निघालोत घरी यायला. सो आलोत आम्ही आता घरी आणि आता जवळपास 3:45 वाजलेले आहेत. बराच वेळ गेला आमचा मार्केटमध्ये. म्हणजे आम्ही तर ठरवलेलं होतं की 2च्या आधी घरी येऊ, कारण 2 वाजता पिहू घरी येतो.
पण फिरता फिरता बराच वेळ झाला, म्हणजे जे घ्यायचं नव्हतं तेही बरंच गोष्टी घेतल्या गेल्यात. आणि पिहू एकटा घरी कधीच राहत नाही. आरोही असेल तर तो आवडीने घरी राहतो, पण फक्त त्याच्या आजी सोबत तो राहत नाही. पण आज त्याला आम्ही न कळवताच गेलो. सो चला आता ना मी तुम्हाला दाखवते काय काय शॉपिंग केली. तर हे आरूच्या पप्पांचे शूज आहेत, हे काही ओपन करून दाखवत नाही. त्यानंतर ऑइल बघा, मी ना अशा ज्या किलोच्या बॅग येतात ना त्या घेत असते, कारण ज्या कॅन असतात ना एकतर प्लास्टिक घरात साचत जाते आणि ते ओतताना पण बरंच नुकसान होतं, बऱ्याचदा सांडतं उघडतं आणि ती कॅन पण खूप घाणेरडी होत राहते. त्यामुळे मी ह्या 1 लिटर वाल्या आणते, म्हणजे तेल काढलं की सरळ फेकून देता येतं. सोबत यावेळेस मी मस्टर्ड ऑइल आणि तिळाचं ऑइल पण घेऊन आलेली आहे. तिळाचं ऑइल मी नेहमी आणते, मस्टर्ड ऑइल कधीच घेऊन येते, पण आज मला दिसलं तिथे तर मस्टर्ड ऑइल सुद्धा घेऊन आले मी. ओपनच नाही होत आहे. हे मस्टर्ड ऑइल आहे आणि तिळाचं आणलं अर्धा लिटरचं, नाही तिळाचं 1 पावच आहे आय थिंक, आणि हे मस्टर्ड ऑइल अर्धा लिटर आहे. आणि हे आम्हाला 5 किलो जवळपास 5 लिटर जवळपास तेल महिन्याला लागतंच. आणि आम्ही ना कधी मार्केटला जाताना ना अशी बॅग घरूनच घेऊन जात असतो, म्हणजे प्रयत्न असतो की घरी जास्त प्लास्टिक नाही आलं पाहिजे, पण तरी सुद्धा प्लास्टिक घरी येतच. आता बघा हरतालिका जवळ येत आहे, त्यासाठी मी ही परडी घेऊन आलेली. आता याला परडी म्हणतात की काय काहीतरी वेगळं नाव आहे याला, पण आठवत नाहीये आता. आणि त्यानंतर चॉपर नव्हतं माझ्याकडे, तुम्ही बघितलं असेल ना, पोलपाट आहे ना माझा, त्याचाच ऍज अ चॉपर म्हणून मी उपयोग करत असते. पण तिथे मला दिसलं चॉपर तर म्हटलं जाऊ दे घेऊनच घेऊया. तर बघा असं छान चॉपर मिळालं मला. राजेश्वराच्या मंदिरातनं बघा हे खूप सुंदर असे साचे घेऊन आले मी रांगोळीचे. त्यानंतर हे कंगवे घेऊन आले आणि चॉपर आणलं, तर सोबत चॉपिंग करायला चाकू पण घेऊन आले. मुलांचे फ्रुट्स मुलांसाठी. आणि बघा लायटर घेऊन आले एक छान. किती दिवस झाले मी माचीसचाच उपयोग करत होती, बरेच दिवसापासून लायटर नव्हतं, तर बघा छान लायटर मिळालं. आणि बेलन आणखी आहे बघा. हे बघा साचे मिळाले, खूप सुंदर साचे मिळाले. हा करंजीसाठी आहे. एक मस्त मोदकचा साचा घेऊन आली, एक मीडियम साईज आहे. आणि सोबतच ही एक ओढणी घेऊन आलेली आहे. आता पिहूच्या स्कूलमध्ये पण फंक्शन आहे, आरूच्या स्कूलमध्ये पण आहे, आणि अशी एक ओढणी मलाही पाहिजेच होती. आणि आता एक सर्वात महत्वाचं दाखवते मी तुम्हाला. देवासाठी बघा मी एक सुंदर असं ताट घेऊन आलेली आहे पितळेचं. आणि ही छान एक महादेवांची पिंड घेऊन आलेली आहे. खूप दिवसापासून मला पाहिजे होती, माझ्याकडे नव्हतीच पिंड. तर ही बघा 700 ग्रॅम पर्यंत वेट आहे हिचं, खूप हेवी आहे. आणि आता तुम्ही कलर म्हणाल तर मी पण तिथे कन्फ्युजच होती, म्हटलं याचा कलर का असा आहे, तर बोलले हात लावून लावून तो तसा झालेला आहे. आणि तिथे कोणी वर्कर नव्हते, नाही तर त्यांनी क्लीन करून दिली असती, पण आम्ही खूप लवकर गेलो होतो आणि तिथे वर्कर आलेले नव्हते. त्यामुळे ते काका बोलले घेऊन जा, अगदी नवी करकरीतच आहे. म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना, तुम्ही अकोल्याच्या आजूबाजूचे असाल आणि अकोल्याच्या मार्केटमध्ये घ्यायचं असेल ना, तर अलंकार मार्केट म्हणून आहे. आणि तिथे ना असे जे भांड्यांचे किंवा देवांचे भांडे असू द्या, स्टीलची भांडी असू द्या, त्याची खूप मोठी मोठी दुकानं आहेत आणि होलसेल रेटमध्ये आहे. चला तर आता ना मला पूजा करायची आहे, कारण आम्ही खूप सकाळीच गेलो होतो अकोल्याला, त्यामुळे घरची माझी पूजा राहिलेली आहे. फ्रेश तर मी झालेली आहे आणि आता आधी पूजा करते, त्याआधी छान ही पिंड उजळवते. सो चला. तर आता मला ही पिंड स्थापन करायची आहे मंदिरात, आणि सोबतच आज दुसरा श्रावण सोमवार आहे, तर त्याचीही पूजा आहे. दोन्ही याची पूजा खरं तर सारखीच असते. तर पूजा करण्याआधी मी नेहमी दिवा लावते, आणि त्यानंतर सर्वात आधी जी प्रथम पूजा असते ती गणपतीची करायची असतात. त्यामुळे आधी मी गणपतीची पूजा केली. जर गणपती तुम्हाला पूजेत नसेल ठेवायचा तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता. आणि त्यानंतर ही जी पिंड आहे हिला मी स्थापन करत आहे. आणि घरातनं म्हणजे असं म्हणतात शंकरजीचा फोटो किंवा मूर्ती नसावी तर पिंडच असावी, कारण फोटो किंवा मूर्ती ही फक्त स्मशानात असते, घरात नसते.
तर बघा, सर्वात आधी मी पिंडीला पाण्याने अभिषेक घातला, त्यानंतर पंचामृताने पिंडीला अभिषेक घातला आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घातल्यानंतर छान आपल्याला जे काही पिंडीला वाहायचं आहे, जसं की चंदन, तर इथे मी गोपी चंदन आधी वाहून घेतलं आणि त्यानंतर माझ्याकडे केसर चंदन असे 1-2 चंदन आहेत, तर ते वाहत आहे. पिंडीमध्ये म्हणजे शंकरजीची सर्व फॅमिलीच असते, त्यामुळे कसं आपण पिंडीचीच पूजा करायला पाहिजे, म्हणजे सर्वांची पूजा होते. सो इथे मी आता शंकरजीला पांढरं फुलाची आवड असते, तर माझ्याकडे पांढरं फुल, धोत्र्याचं फुल तर आज नाही आहे, तर मी आपलं जे साधं सदाफुलीचं फुल असते ना तेच वाहलं. आणि त्यानंतर शंकराच्या पिंडीला कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं, तर शंकराला भस्म आवडतं म्हणून भस्म वाहलं आणि त्यानंतर जे वस्त्रमाळ असते ती वाहली आणि त्यानंतर 108 बेलपत्र मी आधीच निवडून ठेवली होती ती वाहली आणि सर्वात शेवटी आज तिळाची मूठ होती, तर तिळाची मूठ शंकराला वाहली आणि दर्शन घेतलं. आणि अशा प्रकारे बघा माझी पूजा इथे झालेली आहे. नवीन पिंड कधीही स्थापन करायची असली ना, तुम्ही अशाच प्रकारे पूजा करू शकता. आणि नवीन पिंड जर घरी आणायची असेल ना, तर श्रावण सोमवार, महाशिवरात्री, शिवरात्री अशाच मुहूर्तावर आणायला पाहिजे. आणि आता इथे माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि इथे तुम्हाला मागे जो फोटो दिसत आहे तर तो नागपंचमीचाच आहे, पण त्यावर जिवंतीची पूजा पण असल्यामुळे आणि ती मला आता या महिनाभर दर शुक्रवारी करायची आहे, त्यामुळे तो फोटो मी तिथला तिथेच ठेवलेला आहे. सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. सो बाय, टाटा.